अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या विषयावर चर्चा करणार आहोत. वेदांताचं प्रकरण ग्रंथ आचार्यांनी जे रचलेला आहे. मागच्या वर्गामध्ये आपण 11वा श्लोक याची चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की नानोपाधिवशादेव जातिवर्णाश्रमादयः आत्मन्यारोपितोस्तोये रसवर्णादिभेदवत्. काय याचा अर्थ बघितला होता की आपण या जगामध्ये इतकं विविध वैचित्र्य बघतो. मनुष्यामध्येच बघितलं तर स्त्री आहे, पुरुष आहे, युवा आहे, युवती आहे, वृद्ध आहेत, एकदम लहान लहान छोटी मुलं आहेत, पुन्हा जातीभेद आहे, वर्णभेद आहे, आश्रमभेद आहे. पण हे कितीही भेद असले तरी हे सगळं काय आत्मतत्वावर लावलेल्या उपाधी आहेत. आत्मतत्वाचं आणि या सगळ्या ज्या उपाधी आहेत, जाती, वर्ण, आश्रम, स्त्री, पुरुष, हे सगळे त्याच्यावर थोपवले गेलेल्या उपाधी आहेत. जसं आपण उदाहरण घेतलं होतं, म्हणजे आचार्यांनी सांगितलं आहे ते की जसं पाणी हे रंगहीन असतं, पण जेव्हा आपण लाल रंगाच्या बाटलीत ठेवतो तर आपल्याला ते पाणी लाल दिसतं. वास्तविक ते लाल नसतं. हिरव्या रंगाच्या बाटलीत भरलं तर पाणी प्यायला हिरवं दिसतं. का? कारण की तो हिरवा रंग तो पाण्यावरती थोपवल्या जातो, पण वास्तविक पाणी हे रंगहीन असतं. हे आपल्या सर्वांचा अनुभव आहे. तर हे तसंच हे जितकी पण वैचित्र्य या जगामध्ये दिसत आहेत, प्रत्येक वैचित्र्य जे आहे ते कसं आहे? प्रत्येक वैचित्र्य जे आहे ते आत्मतत्वावर थोपवल्या गेलेलं आहे. म्हणून आपल्याला आत्मतत्व तसं भासतं, पण वास्तविक आत्मतत्वाला काही रूप पण नाही आणि काही रंग पण नाही. ही चर्चा मागच्या वेळेस आपण केली होती. आता आपण पुढे श्लोक नंबर 12 आज सुरुवात करूया. पंचीकृत महाभूत संभवं कर्म संचितं शरीरं सुखदुःखानां भोगायतनम उच्यते. पंचीकृत महाभूत संभव कर्म संचितं शरीरं सुखदुःखानां भोगायतनम उच्यते. काय याचा अर्थ? पूर्व कर्मानुसार पंचीकृत महाभूतांपासून निर्माण झालेल्या शरीराला सुखदुःखाचे भोगायतन म्हणता येते. आपलं शरीर हे पंचीकृत महाभूतांनी बनलेलं आहे. श्लोकाचं विवेचन करण्याच्या आधी थोडीशी एक भूमिका ज्या म्हणतो ते मांडू इच्छितो. आजचा आपला बोध जो आहे या क्षणी किंवा आत्तापर्यंतचा तो काय आहे? अहमबोध आहे. म्हणजेच काय? आपण शरीराला घेऊन किंवा शरीरच सत्य आहे हा बोध घेऊन आपण
जगत आहोत. पण आता आपल्याला हे कळलेलं आहे की हा आपला बोध एकदम खोटा आहे आणि आपलं खरं स्वरूप हे आत्मतत्व आहे. तर आत्मचिंतन हे आपल्याला सतत करावं लागेल. आणि आत्मचिंतन म्हणजे कसं, फक्त बौद्धिक स्तरावरती नाही, बौद्धिक चिंतनाची सुद्धा आवश्यकता आहे. पण हे चिंतन आपल्या हृदयात उतरलं पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन बदललं पाहिजे. जीवन जेव्हा बदलेल तेव्हा हे जे आत्मतत्व याचा अनुभव किंवा आत्मबोध आपण ज्याला म्हणतो, तो आत्मबोध आपल्याला हळूहळू अनुभवात येईल. म्हणजे जो आज आपल्याला अहमबोध आहे त्याला नाहीसा करायचा आहे, त्याला दूर करून त्याच्या ठिकाणी आत्मबोध त्याला आतमध्ये आणायचं आहे, आत्मचिंतन करून. आणि ते फक्त बौद्धिक स्तरावर नाही, आपल्या हृदयाच्या स्तरावरती आपल्याला ते आणायचं आहे. आत्तापर्यंत या जगाच्या संदर्भात आणि आपल्या स्वतःच्या संदर्भात आपली चुकीची समजूत होती. या जगाला आपण सत्य समजत होतो आणि या शरीराला सुद्धा सत्य समजत होतो. आज सुद्धा तीच स्थिती आहे, नाही असं नाही. पण आपल्याला हे तरी कळलेलं आहे की आपली ही समजूत ही अत्यंत चुकीची आहे. म्हणजेच काय की आपल्याला प्रवास सुरू करायचा आहे कसा, अहमबोधातून हा बोध काढून काय करायचं आहे, त्या अहमबोधाला दूर करून तिथे आत्मबोध याची स्थापना करायची आहे. या जगाला आपण जे सत्य समजत आहोत हे जग फक्त 2 सेकंदाचा खेळ आहे. एका ठिकाणी आचार्य फार सुंदर उदाहरण देऊन सांगतात की समुद्रावर जशा लाटा उमटतात, नामरूपात्मक असतं ते पाणीच, पण त्या लाटांना बघून आपण केवढा आनंद करतो. अरे ती मोठी लाट आली, पहा ती छोटी लाट आली, ती आडवी लाट आली, उभी लाट आली, वगैरे वगैरे आपण म्हणत असतो. पण त्या लाटांचं अस्तित्व किती असतं, काही सेकंद. बिलकुल त्याचप्रमाणे आपल्या चित्तावर हे जे संसार आपल्याला बाहेर दिसतंय ना, हे संसार बाहेर नाही आहे, हे आपल्या चित्तामध्येच आहे. आणि त्या चित्तावरती सारख्या सारख्या या लाटा उमटतात आहे आणि विरून जात आहे. जरी याचा आपल्याला अनुभव नाही आहे, पण ही वास्तुस्थिती आहे. जेव्हा आपल्याला आत्मतत्वाचा बोध होईल तेव्हा हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतील. बंधू भगिनींनो, पहा, एक लक्षात ठेवलं पाहिजे की 2-3 शब्द मी सारखे सारखे वापरत असतो, आत्मतत्व, ब्रह्मतत्व. तर यातून आपल्याला फार कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. का? कारण की जेव्हा या शरीरामध्ये, या अहमबोधाच्या ठिकाणी, या शरीरामध्ये माझं खरं स्वरूप हे आत्मतत्व आहे, हे जेव्हा अनुभवात येईल तर त्याला आपण म्हणतो आत्मसाक्षात्कार. पण तेच आत्मतत्व फक्त माझ्यामध्येच नाही तर या संपूर्ण जगामध्ये तेच एक चैतन्य विलसत आहे, त्याचाच हा खेळ सुरू आहे. ह्याचा जेव्हा बोध होईल तेव्हा तेच आत्मसाक्षात्कार, त्याला ब्रह्मसाक्षात्कार असं म्हणतात. उदाहरण मागच्या वेळेस घेतलं होतं आपण की एखादा मुलगा, घरी आपण त्याला राजू म्हणतो, पण कॉलेजमध्ये त्याचं नाव काहीतरी राजेंद्र किंवा राजेश वगैरे असं काहीतरी असतं. पण ही व्यक्ती वेगळी आहे का? नाही. बिलकुल तसंच आत्मतत्वाचा बोध हा शरीरामध्ये होत असतो आणि जेव्हा सगळ्यात दूर आपण तेच चैतन्य खेळत आहे याचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हाच त्याला ब्रह्मसाक्षात्कार असं आपण म्हणत असतो. पुन्हा एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो किंवा तो आलाच पाहिजे की हा आत्मबोध हा नेमका होणार कुठे? कुठे बाहेर कुठे होणार आहे का? नव्हे. सरळ उत्तर आहे, आज जिथे आपला अहमबोध आहे तिथेच हा आत्मबोध होणार आहे. का? कारण की अहमबोध आज जिथे आहे त्याला आपल्याला दूर करायचं आहे, कारण की तो अज्ञानरूपी आहे. तर हा अहमबोध कुठे आहे आज? आपल्या मनामध्ये. अज्ञान राशी
मागच्या वेळेस चर्चा केली होती आपण. या अज्ञान राशीमुळे ते आत्मतत्व जे आहे ते मनामध्ये आपल्या तो बोध आहे, अहमबोध, त्याला दूर करून तिथे आपल्याला आत्मबोध हा बसवायचा आहे. किंबहुना असं म्हटलं तर जास्त योग्य आणि एकदम ज्याला म्हणतो की अचूक होईल. काय की एकदा अहमबोध घालवला, की आत्मबोध हा नैसर्गिकरित्या येणारच. जसं दिवसाच्या वेळेस आपण समजा आपल्या डोळे झाकले आणि सूर्याकडे बघितलं आणि नंतर आपला हे हात काढला, तर हात काढल्यानंतर सूर्य आणावा लागत नाही, सूर्य आधीच चमकत आहे. बिलकुल तसंच हा अहमबोध, हा अज्ञान दूर केलं की ज्ञान उपस्थित आहेच, तो झाकल्या गेलेला आहे. तर भगवान श्रीरामकृष्णांच्या भाषेमध्ये जर म्हणायचं तर पुन्हा तेच मनोनाश. म्हणजे जेव्हा आपण अहमबोध घालवतो तेव्हा काय होत असतं, तेव्हा त्या आपल्या मनाचा नाश होत असतो. आणि हा मनरूपी पडदाच आहे आपल्यामध्ये. आणि आत्मतत्व जे आहे त्याच्यामध्ये जो पडदा असतो तो हा पडदा कसला आहे, या मनाचाच आहे. आणि तो मन कसं आहे, अज्ञानाची राशी आहे. ती अज्ञानाची राशी आपल्याला घालवली की त्याच्या मागे ज्ञान प्रकाश हा चमकतच आहे. बंधू भगिनींनो, हे शरीर सत्य आहे, ही दृढ मूळ आपली भावना, आपला विचार आपल्याला काही केल्यास सोडत नाही. पण कधी कधी न कळत आपल्या मुखातून सुद्धा काही शब्द निघतात. त्यातून आपण हे सिद्ध करू शकतो की अजाणतेपणे कुठेतरी आपल्या मुखातून त्या आत्मतत्वाचा एक प्रतिपादन आपल्या भाषेतून होत असतो. आणि मी तुमच्याकडे ते मांडू इच्छितो. फार गमतीशीर उदाहरण आहे ते. म्हणजे पहा कसं न कळत सुद्धा आपण जे बोलतो आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण अजाणतेपणे त्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाचं आपण एक प्रमाण देत असतो. कसं, आधी एक उदाहरण घेऊया. आपण म्हणतो माझा पेन किंवा माझा मोबाईल. जेव्हा असं म्हणतो याचा अर्थ काय असतो की मी वेगळा आणि माझा मोबाईल वेगळा. बरोबर ना? मी वेगळा आणि माझा मोबाईल वेगळा. जेव्हा आपण म्हणतो की माझी स्कूटर, माझी कार, माझा मोबाईल, माझा पेन, हे तर झालं एक उदाहरण. पण पहा, अनेक वेळा आपण बोलता बोलता असं बोलतो की माझं शरीर इतकं ताण घेऊ शकणार नाही. समजा आपल्याला कोणीतरी काही काम सांगितलं, आपल्या आईने काम सांगितलं आणि आपण थकलेलो आहोत आणि खूप काहीतरी दमछाक झालेली आपली आज. तर कधी कधी आपण म्हणतो असं, किंवा आपल्या घरामध्ये जे वयस्कर मंडळी ते म्हणतात की बाबा इतकं ताण मी घेऊ शकणार नाही. पहा, दोन वाक्य आहे, इतका ताण मी घेऊ शकणार नाही किंवा इतका ताण माझं शरीर घेऊ शकणार नाही. आता या दोन वाक्यांचं ॲनालिसिस करूया. इतका ताण माझं शरीर घेऊ शकणार नाही जेव्हा असं म्हणतो, अजाणतेपणे आपण काय म्हणतो की माझं शरीर म्हणजे मी वेगळं आणि माझं शरीर वेगळं. बरोबर? मी वेगळं आणि माझं शरीर वेगळं स्पष्टपणे होत आहे. जसं माझा मोबाईल म्हणजे मी आणि माझा मोबाईल वेगळा आहे. तसंच जेव्हा आपण असं म्हणतो की इतका ताण माझं शरीर घेऊ शकणार नाही, म्हणजेच जरी आपण तामसिक अवस्थेमध्ये आहोत आणि आपल्याला आत्मज्ञान झालेलं नाही आहे, पण कुठेतरी त्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाची पावती आपण अशा वाक्यातून देत असतो. आणि कधी कधी आपण काय म्हणतो, इतका ताण मी घेऊ शकणार नाही. बरं, तिथे मात्र आपलं अज्ञान स्पष्टपणे आपण स्वीकार करत आहोत आणि साधारणपणे आपण या शरीराला सत्य समजूनच असं म्हणत असतो. काय म्हणत असतो की इतका ताण मी घेऊ शकणार नाही. तिथे मी आणि माझं शरीर हे एक असतं, अज्ञानाचं स्वरूप.
तर पहा कशी म्हणजे शब्दांची खेळी कशी असते आणि कसं अजाणतेपणे आपण त्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाला हे त्याची स्वीकारोक्ती करत असतो. मी हे मुद्दाम तुमच्याकडे का मांडलं की पहा, हा जो मी म्हणजे शरीर हा बोध आपल्याला घालवायचा आहे आणि हा बोध घालून आपल्याला काय करायचं आहे, मी आत्मा, आत्मबोध हे उदयास केव्हा येईल, जेव्हा हे मी शरीर हा बोध किंवा अहमबोध हा नाहीसा होईल. आणि आपली साधना म्हणजे आपण काय करतो नेमकं बंधू भगिनींनो, आपला अहमबोधच तर घालवण्याचा प्रयत्न करत असतो. आपला हा जो शरीर बोध आहे हेच तर घालवणं, हेच तर म्हणजे साधना आहे. दुसरं तिसरं अजून काय आहे. ठाकूर म्हणतात वचनामृतमध्ये, मी मेलो म्हणजे सगळं झंझट संपली. ये खुदी ना होती तो मैं खुदा ही था. राजीव महाराज हे गमतीने म्हणतात नेहमी, काय सुंदर वाक्य आहे. जो ये खुदी ना होती तो मैं खुदा ही था. तो अभी खुदा क्यों नहीं है, क्योंकि अभी खुदी मी अहम शरीर बोध तो जिवंत आहे, जागरूक आहे. तर या श्लोकाच्या माध्यमातून आपण ही चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की मी शरीर किंवा अहमबोध हा आला कुठून. ही म्हणजे एक उपाधी आहे आत्मतत्वावरती. आपलं शरीर म्हणजे काय, आत्मतत्वावरती असलेली एक उपाधी आहे आणि ही उपाधी आपल्याला नाहीशी करायची आहे. तर आता जर ही उपाधी नाहीशी करायची आहे तर आपल्याला जाणावं लागेल की हे जे शरीर आहे, जी आत्मतत्वावरती उपाधी म्हणून आहे, ही आली कुठून, हे शरीर कशाने बनलेलं आहे, याचं काय वैशिष्ट्य आहे, याची शक्ती कुठे, हा कुठे कमकुवत आहे, आणि ही जी उपाधी आपल्याला याचा निराश करायचा असेल तर ते कसं करू शकतो. तर ही चर्चा आपल्याला करायची आहे. म्हणून आधी आपल्याला हे जाणावं लागेल की हे शरीर बनलं कशाने बनलेलं आहे. तर या 12व्या नंबरच्या श्लोकामध्ये आचार्यांनी हेच सांगितलं आहे, पंचीकृत महाभूत संभवम कर्म संचितम, की हे शरीर कशाने बनलेलं आहे, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पहा बंधू भगिनींनो, आत्ताच आपण चर्चा केली की हे शरीर हे काय आहे, की हे आत्मतत्वावरती उपाधी आहे. उपाधी काय असते आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती. म्हणजेच काय की जेव्हा दोन वस्तू जवळजवळ येतात तर त्या दोन्ही वस्तूंचे गुणधर्म हे एकमेकांवरती ते आरोपित करत असतात. आणि याचं उदाहरण घेतलं होतं पण स्फटिक मणीचं, की जेव्हा स्फटिक मणी हे मुळात एकदम शुद्ध आणि ट्रान्सपॅरंट असतं, पण त्याच्या जवळ जेव्हा आपण एखादं लाल रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल ठेवतो तर काय होतं की ते पिवळ्या रंगाचं फूल, ते रंग पिवळा रंग त्या स्फटिकमध्ये आपल्याला दिसतो. आणि जे लोक जाणत नाही त्यांना वाटतं की हा स्फटिक कदाचित पिवळ्या रंगाचा आहे का, पण तसं होत नसतं. बिलकुल त्याच धर्तीवरती हे आत्मतत्व आणि आपलं शरीर ह्या दोन वस्तू इतक्या जवळ आहेत की ह्या एकमेकांना प्रभावित करत असतात. कसं प्रभावित करतात, आत्मतत्व जे की या जगामध्ये एकच चैतन्य ज्याच्यामध्ये आहे, चैतन्य शक्ती, आपली चैतन्य शक्ती हे शरीराला देते आत्मतत्व. आणि हे शरीर काय करतं, आपले गुण दोष, उंच जाड, गोरा सावळा, ठेंगू, हे सगळे जे त्याचे ॲट्रिब्यूट्स ज्याला म्हणूया गुणदोष, हे आत्मतत्वाला देत असतं. आत्मतत्व चैतन्य देतं शरीराला आणि शरीर आपले गुणदोष देत असतं आत्मतत्वाला. तर आपल्याला काय वाटतं की हे शरीरच आत्मा आहे का, आपल्याला काय वाटत असतं तो स्फटिकच पिवळा आहे का, तसं नव्हे, हे एकमेकांवरती टाकल्या गेलेली उपाधी आहे. आणि ही उपाधी कशी असते, ही तात्पुरती असते बरं, हे लक्षात ठेवायचं.
दोन वस्तू जेव्हा जवळ येतात एकमेकांवरती ते गुणदोषचा प्रभाव पडतो, पण तो तात्पुरता असतो. दोन्ही वस्तू दूर केल्या तर आपले आपले गुणदोष घेऊन ते राहतात. जर आत्मतत्व आणि शरीर वेगळं केलं तर जड शरीर प्रेतसारखं दिसतंच आणि आत्मतत्व चैतन्य अनुभूती आपल्याला नाही आहे, पण ते चैतन्य ते वेगळं होऊन जात असतं. स्फटिकमणी आणि पिवळ्या रंगाचं फूल हे जर जवळजवळ होते, आपल्याला स्फटिकमणी पिवळा दिसायचा, भासायचा, पण पिवळं फूल पण दूर केल्याबरोबर स्फटिकमणी शुद्ध आणि पारदर्शी आपल्याला पुन्हा दिसेल आणि हे पिवळं फूल तो दूरच होऊन जाईल. तर आत्मतत्वावरती हे शरीर म्हणजे काय आहे, ही उपाधी आहे. आणि आत्मतत्वाचं चैतन्य या शरीरामध्ये खेळत आहे, म्हणून आपल्याला वाटतं की हे 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 चैतन्यमय आहे, पण हा स्वतःचं चैतन्य नाही आहे, त्या आत्मतत्वाकडनं उसने घेतलेलं चैतन्य आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता या शरीराचा प्रभाव त्या आत्मतत्वावरती पडत आहे तात्पुरता, बरं. तर त्याचं ॲनालिसिस करण्याकरता, विवेचन करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तर या शरीराच्या आधी अवस्था किती आहेत हे बघावे लागतील. वेदांत आपल्याला सांगतं की या शरीराच्या 3 अवस्था आहेत. कोणत्या कोणत्या? तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तुम्ही म्हणाल, अहो आम्हाला दिसतं एकच आहे, तुम्ही 3 कुठे म्हणता? थांबा जरा. 3 आपल्या ज्या अवस्था असतात त्या 3ही अवस्थेमध्ये आपलं शरीर वेगळं वेगळं असतं. जेव्हा आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत, या क्षणी ज्या शरीराची अनुभूती आपल्याला होत आहे त्याला म्हणतात स्थूल शरीर. जेव्हा आपण झोपी जातो आणि स्वप्न बघतो, स्वप्नामध्ये कधी कधी आपण आपल्या मित्रांना बघतो, नातेवाईकांना बघतो, कधी स्वतःला बघतो, तर त्याच्यामध्ये जे काहीही दिसतं आपल्याला त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. आणि कधी कधी आपल्याला खूप गाढ झोप लागते आणि काहीही आपल्याला कसलाही बोध नसतो. तर ती जी स्थिती असते, ती स्थिती त्याच्यामध्ये जे काही अनुभव येत नाही, स्वप्नासारखा अनुभव येत नाही, पण जे शरीर त्यावेळेस उपलब्ध असतं त्याला म्हणतात कारण शरीर. तर साधारणपणे आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म शरीर या दोघांची जाणीव होत असते. कारण शरीरची जाणीव आपल्याला कधीच होत नसते. का? कारण की ते अज्ञान राशी आहे. पुन्हा त्याचं विवेचन आपण नंतर करूया कारण शरीराचं. पण आत्ता आपण मुख्यतः आता पहा, हे शरीर म्हणजे आत्मतत्वावरती उपाधी आहे. आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की हे कशाने बनलेलं आहे, कुठून आलं, काय आहे, याचं ॲनालिसिस करण्याकरता आपण आतमध्ये शिरलो तर आपल्याला लक्षात आलं की अरे बापरे, 3 अवस्थेमध्ये आपलेच 3 शरीर आहे. तर आता 3ही शरीर कसे बनले आहेत आधी आपल्याला याचं अध्ययन करावं लागेल आणि मग त्याचं निरसन कसं करायचं याची सुद्धा चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर या 12व्या श्लोकामध्ये आचार्यांनी हे आपलं स्थूल शरीर, ज्याची प्रचिती आपल्याला फक्त जागृत अवस्थेमध्ये होत असते, ते कशाने बनलेलं आहे त्याच्या संदर्भात ते आपल्याला सांगतात. काय सांगतात? पंचीकृत महाभूत संभवम कर्म संचितम शरीरम सुखदुःखानां भोगायतनमुच्यते. की हे जे स्थूल शरीर, ज्याची अनुभूती आपल्याला होत असते जागृत अवस्थेमध्ये, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. कोणते पंचमहाभूत? तर स्थूल आकाश, स्थूल वायू, स्थूल अग्नी, स्थूल जल आणि स्थूल पृथ्वी. बंधुभगिनींनो, आत्मबोधाचा जे मागचं व्याख्यान झालं होतं त्याचं डिस्क्रिप्शन जर तुम्ही उघडलं
तर या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये टाईप करून व्यवस्थित मांडलेल्या आहे. आत्ता ते बघायला जाऊ नका, नाहीतर मी काय बोलतो आहे ते त्याच्याकडे तुमचं लक्ष नसणार. म्हणून माझी विनंती आहे की मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करतो, पण जेव्हा तुम्हाला सवड होईल तेव्हा मागचा व्हिडिओ, बरं आजचा नाही, मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते अवश्य एकदा दोनदा वाचण्याचा प्रयत्न करा. तर आपलं शरीर जे बनलेलं आहे 5 स्थूल महाभूतांनी बनलेलं आहे प्रत्येकाचं. आणि एवढंच नव्हे तर या जगातल्या प्रत्येक वस्तू, तुम्ही, मी, हे टेबल, खुर्ची, दरी, डोंगर, पहाड, वृक्ष, लता, हवाई जहाज, ब्रिज, एरोप्लेन, जे काही बघतो आपण, एव्हरीथिंग ते या पंचमहाभूतांच्या मिश्रणानेच बनलेलं आहे. कोणते कोणते? स्थूल आकाश. शब्दांकडे लक्ष द्या बरं, कारण की हे स्थूल आकाश म्हणजे काहीतरी सूक्ष्म पुढे येणार आहे. स्थूल आकाश, सूक्ष्म आकाश, क्षमा करा, स्थूल आकाश, स्थूल वायू, स्थूल अग्नी, स्थूल जल आणि स्थूल पृथ्वी, या 5 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. बरं, मग पुढचा प्रश्न येतो की हे 5 स्थूलभूत आले कुठून? तर 5 सूक्ष्मभूतातून हे 5 स्थूलभूत आले. 5 सूक्ष्मभूतातून 5 स्थूलभूत आले. बरं, मग आता हे 5 सूक्ष्मभूत कुठनं आले? पहा, आपण कुठे चाललो आहे, या विश्वाची उत्पत्ती कुठून झाली तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. 5 स्थूल भूतांनी हे शरीर बनलेलं आहे. 5 स्थूल भूत कुठून निर्माण झाले? 5 सूक्ष्म महाभूतांनी. आणि 5 सूक्ष्म महाभूत कुठून आले? आत्मतत्वातून. म्हणजेच काय? आत्मतत्वातून आधी जन्माला आले, उद्भवले 5 सूक्ष्म महाभूत. 5 सूक्ष्म महाभूतांचं मिश्रण झालं, त्याला पंचीकरण म्हणतात. पंचीकरण कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगणार आहे आजच. त्यातून 5 स्थूल महाभूत तयार झाले आणि त्या 5 स्थूल महाभूतांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनने, विभिन्न मिश्रणाने आपलं हे शरीर बनलेलं आहे. इथे एक प्रश्न येतो की आत्मतत्वातून हे सगळं उपजलेलं आहे. बरं, आत्मतत्व कुठून उपजलं हो? आत्मतत्वाला जन्म पण नाही, मृत्यू पण नाही. आत्मतत्व हे किंवा ब्रह्मतत्व कसं आहे? अजन्मा. आणि त्याला मृत्यू नाही का? अरे ज्याचा जन्मच नाही त्याचे मृत्यू कसला आला? ज्याचा जन्मच नाही त्याची मृत्यू ही कशी होणार? शक्यच नाही आहे. म्हणून आत्मतत्वाला म्हणतात अजन्मा. न जायते म्रियते वा कदाचित, गीतेमध्ये शिकलोय आपण 2 अध्यायामध्ये. नायम भूत्वा भविता वा न भूयः अजहो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजेच हे आत्मतत्व कसं आहे? हे जन्मालाही आलेलं नाही, हे नाही, याला मृत्यू नाही. आणि शेवटची ओळ न हन्यते हन्यमाने शरीरे, हे कोणाला मारत सुद्धा नाही आणि हे मारल्या सुद्धा जात नाही. आणि त्यातूनच हे 5 सूक्ष्मभूत आधी निर्माण झाले. 5 सूक्ष्मभूत म्हणजे कोणते कोणते? सूक्ष्म आकाश, सूक्ष्म वायू, सूक्ष्म अग्नी, सूक्ष्म जल आणि सूक्ष्म पृथ्वी आधी हे तयार झाले. आणि मग यांच्या पंचीकरण मिश्रणाने काय तयार झालं? 5 स्थूल महाभूत. आता हे 5 स्थूलभूत हे निर्माण झाले, पण याचं पंचीकरणचा का सिद्धांत काय? कशा प्रकारे हे मिलित झाले? तर थोडंसं एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया की स्थूल आकाश कसं तयार होतं या सूक्ष्म पंचमहाभूतातून, ते बघूया. तर स्थूल आकाशाकरता 1/2 स्थूल आकाश, 1/2 स्थूल आकाश, 1/8
वायू, सूक्ष्म वायू, 1/8 सूक्ष्म अग्नी, 1/8 सूक्ष्म जल, 1/8 सूक्ष्म पृथ्वी, हे सगळ्यांचं मिश्रण झाल्यानंतर स्थूल आकाश निर्माण होत असतं. मी पुन्हा एकदा सांगतो. 5 तत्व आहेत. आत्मतत्वातून आधी काय निर्माण झालं? 5 सूक्ष्म महाभूत. मग यांचं पंचीकरण झालं आणि मग स्थूल आकाश, स्थूल वायू, स्थूल अग्नी, स्थूल जल हे निर्माण झालं. तर त्याच्यामध्ये मिश्रणाचं ते अनुपात काय असतो? तर स्थूल आकाशाचं बघूया आपण, एकच बघूया, बाकी सगळं सारखं आहे आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर बघू शकता. तर स्थूल आकाशामध्ये जे अनुपात असतो 5 तत्वांचा, तो 1/2 सूक्ष्म आकाश असतं. म्हणजे सगळ्यात जास्त भाग असतो आकाशाचा स्थूल आकाशामध्ये. 1/2 सूक्ष्म आकाश, 1/8 सूक्ष्म वायू, 1/8 सूक्ष्म अग्नी, 1/8 सूक्ष्म जल, 1/8 सूक्ष्म पृथ्वी. ह्या कॉम्बिनेशननी स्थूल आकाश निर्माण होतं बिलकुल याच धरतीवरती. स्थूल वायू, स्थूल अग्नी, स्थूल पाणी आणि स्थूल पृथ्वी हे सगळे तयार होत असतात. ते डिस्क्रिप्शन एकदा नक्की बघा, एकदम लक्षात येऊन जाईल. काही त्यात विशेष असं काही नाही आहे. एक महत्त्वाचा पॉईंट मी तो विसरलो, की आत्मतत्वातून हे सगळे सूक्ष्म महाभूत जन्माला येतात. याचा पुरावा काय? बरोबर आहे, याचा पुरावा आपले उपनिषद आहे. आणि त्यातला एक मंत्र तैत्तिरीय उपनिषदातला मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो, की ज्याच्यामध्ये हे स्पष्टपणे मांडल्या गेलेलं आहे की आत्मतत्वातून कशा पद्धतीने हे 5 सूक्ष्मभूत तयार झालेले आहेत. तो मंत्र असा आहे, तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः, आकाशात वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्भ्यः पृथ्वी. पुन्हा एकदा वाचतो, तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः, आकाशात वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्भ्यः पृथ्वी. काय याचा अर्थ? की त्या सगळ्या ब्रह्मांड या विश्वामध्ये खेळणारं एकमेव ते ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व, त्याच्यातून सगळ्यात पहिलं आकाश निर्माण झालं. आकाश म्हणजे सूक्ष्म आकाश. बरं, हे गृहीत धरावं लागेल आपल्याला, तसं ते लिहिलेलं नाही आहे. कारण की मग त्याच्यानंतर स्थूल आकाश नंतर तयार होतं पंचीकरणाने, आपण आत्ताच बघितलं. तर आत्मतत्वातून आधी सगळ्यात आधी आकाश तत्व उद्भवलं. आकाशातून काय? आकाशात वायू. आकाशात मग काय निर्माण झालं? वायू निर्माण झाली. वायूमधून काय निर्माण झालं? वायोरग्निः. अग्नेर आपः. अग्नीमधून काय निर्माण झालं? आपः म्हणजे जल. आणि अद्भ्यः पृथ्वी म्हणजेच काय? की त्या जलातून काय निर्माण झाली? पृथ्वी निर्माण झाली. असा तो सिक्वेन्स आहे. आणि हे 5 सूक्ष्म महाभूत हे जन्माला आल्यानंतर त्यांचं पंचीकरण झालं. आपल्याला स्थूल महाभूत मिळाले आणि त्या 5 स्थूल महाभूतांच्या विभिन्न अजून मिश्रणांनी हे सगळं जग, तुमचं माझं शरीर सुद्धा बनलेलं आहे. आपलं शरीर सुद्धा 5 स्थूल भूतांनी बनलेलं आहे. याचं प्रमाण देता येतं. आणि ते कसं? तर पहा, की जेव्हा आपल्या शरीरातून प्राणशक्ती निघून जात असते तेव्हा काय काय घडतं आपण बघतो समाजामध्ये. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडत असते तर तेव्हा काय नेमकं घडत असतं? सगळ्यात आधी जे होत असतं तर ते म्हणजे काय? आत्ता जर आपण आपल्या शरीराला हात लावला तर आपल्याला ते हलकंसं म्हणजे गरम वाटतं. ताप नाही, गरम वाटतं. 98 पॉईंट काहीतरी 3
विसरलो मी की 98.7 डिग्री तो तापमान आपल्याला थर्मोमीटर लावला ते आपल्याला वाचायला मिळतो. म्हणजे काय की या शरीरामध्ये अग्नितत्व आहे, ताप. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते तर ते काय घडतं की लागलीच 5 मिनिटामध्ये ते शरीर पूर्ण थंडगार पडून जातं, एकदम बर्फासारखं. का? कारण की अग्नितत्व त्या शरीराला सोडून देतं. पहा, पंचतत्वांनी बनलेलं आहे ना हे शरीर. आपण काय प्रमाण करत आहोत की पंचतत्वांनी बनलेलं आहे, तर त्याचा प्रमाण आहे की जेव्हा प्राणशक्ती निघून जाते शरीरातून तेव्हा 5-10 मिनिटामध्ये ते शरीर बर्फासारखं गार पडतं. आणि आत्ता जर हात लावला तर आपल्याला 98.7 आत्ता हे टेम्परेचर नक्कीच मिळणार. म्हणजे ताप या शरीरात नेहमी अग्नितत्व खेळत असतो, हे त्याचं प्रमाण झालं. मग जे प्रेत असतं, आपण बघतो की समजा संस्कारामध्ये उशीर आहे काही कारणामुळे आणि ते तसंच ठेवलेलं आहे काही तास, एक 4-5, 8-10 तास, तर काय बघायला मिळतं की ते शरीर फुगू लागतं, बल्की होतं. आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे प्राण तर नाही, मग शरीर का फुगतं आहे? कारण की त्यातून वायुतत्व हे बाहेर पडलेलं असतं. वायुतत्व बाहेर पडल्याने काय होतं की ते जे सेल्स असतात ते फुगू लागतात. म्हणून ते एकदम सगळं काही ते प्रेत फुगू लागतं आणि त्या भीतीसुद्धा वाटते आपल्याला. तर हे प्रमाण झालं की शरीरामध्ये वायुतत्व हे विद्यमान असतं. आत्ता वायुतत्व विद्यमान आहे पण त्याने सोडलेलं नाही आहे आपल्याला, म्हणून आपण फुगलेलो नाही आहे. आणि 2-4 तासात काही फुगत पण नाही आपण. आपण खाऊन पिऊन फुगतो पण त्याला महिने किंवा वर्ष लागतात. पण त्या प्रेतामध्ये आपल्याला हे गोष्टी नक्की बघायला मिळतात. तिसरं की जर ते प्रेत तसंच ठेवलं आपण काही तासाकरता, 8-10 तासाकरता, तर लागलीच त्याला अत्यंत दुर्गंधी सुटू लागते, ते कुजू लागतं. का? कारण की त्यातून पाणी तत्व बाहेर पडतं. पाणी तत्व बाहेर पडतं म्हणजे काय, मग ते सेल्स किंवा ज्याला मांस म्हणतो आपण ते वाळू लागतं आणि ते सडू लागतं. आणि म्हणून आपण प्रयत्न करतो की लवकरात लवकर संस्कार होऊन जाऊ, नाहीतर आपण कुठेतरी ते कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करतो, मॉर्चरी ज्याला म्हणतात. तर हे काय प्रमाण आहे की त्या शरीरातून पाणीसुद्धा बाहेर पडतं आणि पाणी बाहेर पडल्याने ते सडू लागतं. सगळ्यात शेवटचं म्हणजे पृथ्वी तत्व. अजून एक राहिलं आहे आकाश तत्व, ते शेवटी घेऊया. की जेव्हा आपण त्या प्रेतावर अग्निसंस्कार करतो किंवा इतर धर्मामध्ये त्या प्रेताला जमिनीत पुरण्यात येतं, तर काय होतं त्याच्यानंतर? जे काही आपल्या शरीरात ते मांस, मज्जा, अस्थी, मेद सगळं असतं ते सगळं मातीमध्ये मिळून जातं. आणि जर आपण प्रेताला अग्निसंस्कार जर केला तर जी राख तयार होते ती राख कुठे मिसळते? मातीमध्ये मिळून जाते. म्हणजेच काय, मातीमध्ये काय मिसळतं? पृथ्वी तत्व. म्हणजे पहा, आधी निघाला सगळ्यात आधी ताप बाहेर, अग्नितत्व बाहेर पडतं, त्याच्यानंतर वायुतत्व बाहेर पडतं, मग पाणी बाहेर पडतं आणि मग शेवटी पृथ्वी तत्वसुद्धा बाहेर पडतं. म्हणजे हे 4ही तत्व आधी होते म्हणूनच ते बाहेर पडले ना. जर ते तत्व तिथे नसते तर ते बाहेर पडले असते का? नाही. तर ते तत्व तिथे होते, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात शेवटचं म्हणजे की जेव्हा शरीर नष्ट झाल्यावर या अवकाशामध्ये जे काही स्थान आपण ऑक्युपाय करत असतो, म्हणजे जी जागा व्यापलेली असते, या शरीर जेव्हा ते अग्निसंस्कारून नाश होऊन जातो तर ते ती आकाश, ते अवकाश ते रिकामं होतं. बरोबर की नाही? आज एखाद्या इस्मानी आपण म्हणतो की तो जिवंत आहे आणि त्याने ही या अवकाशामध्ये ती जागा तो व्यापून आहे.
ती जागा तो वापरतोय, पण उद्या मृत्युमुखी पडल्यानंतर, त्याचा संस्कार झाल्यानंतर ती व्यक्ती आता नाही आहे, तर ती जी जागा व्यापून होता आत्तापर्यंत, ती जागा रिकामी झाली. म्हणजेच काय, आकाश तो मोकळं झालं. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे मुद्दाम तुमच्यापुढे मी का मांडलं, की आपल्या या शरीरामध्ये हे 5 तत्व विद्यमान आहेत, त्याची ही पावती आहे, त्याचं हे प्रमाण आहे. आणि इथे आचार्य आपल्याला काय सांगतात, पंचीकृत महाभूत संभवम कर्म संचितम, की आपल्या सर्वांचं शरीर जे सर्वांचं, मनुष्य, पशु, प्राणी, श्वापदे, दरी, डोंगर, वृक्ष, लता, जे काही बघत आहोत आपण, प्रत्येकामध्ये या पंचस्थूल भूतांचे विभिन्न अनुपातात मिश्रण आहेत. इथे मग एक फार महत्त्वाचा प्रश्न मनामध्ये येतो आणि आलाच पाहिजे, आणि तो म्हणजे काय, की जर आपल्या सर्वांचं पंचतत्वाने शरीर बनलेलं आहे, तर आपल्या सर्वांचे शरीर एकसारखे का नाही? कोणी उंच आहे, कोणी ठेंगू आहे, कोणी जाड आहे, कोणी रोड आहे, कोणी गोरा आहे, कोणी सावळा आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, किती प्रकारचे वैचित्र्य आपल्याला. आता आपण मनुष्य शरीराचीच विचार करूया, पण बाकी सगळ्यात दूर हीच तर आहे, पंचतत्वानीच बनलेलं आहे. झाड, झुडपं, नदी, दरी, डोंगर, श्वापदे, वाघ, सिंह, हत्ती, उंट, घोडे, सगळं. पण आता आपण जे पुढे चिंतन करणार आहोत ते फक्त मानव शरीराचं करणार आहोत. का? कारण की आपल्याला मानव शरीराचं निरसन करायचं आहे, आपल्याला या शरीरामध्ये आत्मतत्वाचा अनुभव करायचा आहे, या अज्ञानाचं निरसन करून. तर प्रश्न हा आहे की आपण सर्वजण जर एकाच तत्वानी बनलेला 5 तत्वानी बनलेलं आहोत, तर आपले शरीर वेगळे वेगळे का? त्याचं हा प्रश्न आपल्या मनात उद्भवेल, म्हणून आचार्यांनी त्याचं उत्तर तिथेच देऊन दिलेलं आहे. पंचीकृत महाभूत संभवम कर्मसंचितम. हे कर्मसंचितम म्हणजे काय, की आपल्या सर्वांचे पूर्वजन्मीचे कर्म हे वेगळे वेगळे असल्याने, जरी पंचतत्व सारखी असले तरी आपले हे सगळे शरीर वेगळे वेगळे आहेत. कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी उंच आहे, कोणी ठेंगू आहे, कोणी जाड आहे, कोणी रोड आहे, वगैरे वगैरे. जितके पण वैचित्र्य दिसतात त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच आहे, जरी पंचतत्व सगळ्यांमध्ये सारखे असले तरी आपल्या मागच्या जन्मीचे प्रत्येकाचे कर्म, आचार, विचार हे सगळे वेगळे होते, संस्कार वेगळे होते, जीवनशैली वेगळी होती, आणि त्याच्याचमुळे आपल्याला या जन्मी हे असं शरीर मिळालेलं आहे. मागच्या जन्मी आपण जे काही आचार, विचार, संस्कार घेऊन जगलो, जे कर्म केली, त्या कर्मानेच आपण या जन्मातली ही योनी याची मागणी केली होती. म्हणजे या जन्मात आपण असे का आहोत याची मागणी कोणी केली होती? आपणच. केव्हा? मागच्या जन्मात. कशा पद्धतीने? जे आचार विचार घेऊन जगलो, जे संस्कार घेऊन जगलो, जे कृती केली. तर याच सिद्धांतावरती हे सुद्धा सिद्ध होतं की आता या जन्मात आपण जे आचार, विचार, संस्कार घेऊन जगू, त्याच्यातून आपलं पुढचं येणारं जन्म हे आखले जाणार, योनी आखली जाणार. कोणत्या प्रकारचं शरीर मिळेल हे आखले जाणार. कशामुळे? हे आपण या जन्मात जे काही कृती करत आहोत, आचार, विचार, संस्कार घेऊन जगत आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. बरं बंधू भगिनींनो, फार महत्त्वाचं आहे. कर्माचा सिद्धांत सुद्धा हेच सांगतं, पण वेदांत अजून स्पष्टपणे सांगतं की मनुष्यामध्ये हा वैचित्र्य कशाला आहे. जर पंचतत्वानीच शरीर बनलेलं आहे तर ते वैचित्र्याचं कारण हेच आहे की आपले पूर्वजन्माचे सगळ्यांचे कर्म वेगळे आहेत, संस्कार वेगळे आहेत. आपल्या या शरीराची मागणी आपण मागच्या जन्मात केलेली आहे, आपल्या कर्मांच्या माध्यमातून, संस्कारच्या माध्यमातून, आणि या जन्मामध्ये जे कर्म, विचार, आचार, संस्कार घेऊन जगत आहोत ते त्याच्यातूनच आपल्या येणारे जन्म त्याची आखणी होणार आहे किंवा झालेलीच आहे ऑलरेडी.
तर इथे एक फार मोठा एक विचार मनामध्ये येतोच की जर आपण या जन्मामध्ये आपल्या दुर्वासनांवरती जय मिळवण्याचा प्रयत्न नाही केला, आपल्या ज्या कमतरता आहेत त्यांच्यावरती जय मिळवण्याचा प्रयत्न नाही केला, तर पुढच्या वेळेस कदाचित हा किंवा याच्यापेक्षा खालचं जन्म मिळू शकतो. काही वाईट कर्म केले किंवा या आपल्या ज्या दुर्वासना आहेत त्यांच्यावरती जर आपण जय नाही मिळवला तर फार फार अवघड आहे. रामकृष्ण मिशनचे एक स्वामीजी फार चांगले एक अतिशय सुंदर एक वाक्य म्हणायचे, नेमकं, डन कॅन बी अनडन बाय द डुअर ऑनली. डन कॅन बी अनडन बाय द डुअर ऑनली. म्हणजेच काय की या जन्मात समजा मी काहीतरी चुका केल्या आणि त्याचे फळ मला पुढच्या जन्मामध्ये काहीतरी खालचे संस्काराचे जन्म मिळाला, तर खालचे संस्काराचे जन्म मिळाला तर ते वरती कसे न्यायचे? कोणी दुसरा येऊन करणार नाही माझ्याकरता. मी चुका केल्या तर ती चूक मीच सुधारू शकतो, चांगले कर्म करून, चांगले व्यवहार करून, चांगले संस्कार आचरणात आणून, दुर्वासनांवरती जय मिळून, हे तेव्हा शक्य आहे. आणि खालती पडणार तर कोण पडणार? मीच पडणार. त्याला जबाबदार कोण? मीच. डन म्हणजे जे काही केलेलं आहे, इट कॅन बी अनडन, कारण की जे संस्कार आहेत ते आपल्याला घालावंच लागणार आहे. डन कॅन बी अनडन बाय द डुअर ऑनली. तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. आपले आचार्य स्वामी विवेकानंद आपल्या कानी कपाळी ओरडतात. तर हे जे आपली चर्चा सुरू होती की आपल्या सर्वांचे शरीर वेगळे वेगळे का आहेत, तर आपले हे जे शरीर हे वेगळे वेगळे आहेत त्याचं कारण की आपल्या सर्वांचे कर्म, आचार, विचार मागच्या जन्मी वेगळे वेगळे होते. म्हणून जरी पंचतत्व एकच आहेत तरीसुद्धा आपल्या कर्माच्या अनुरूप आपल्याला हे शरीर मिळत असतं. पुढे शरीरम सुखदुःखानाम भोगायतनम उच्यते. आणि हे शरीर कसं आहे? सुखदुःखाच्या भोगाचं आयतन आहे. साधारणपणे आयतन आपण कशाला म्हणतो? आयतन आपण म्हणतो भांड्याला, किंवा हा भांडच म्हणू शकतो, कारण की तो व्हॉल्यूम आहे. हे जे सगळं एक व्हॉल्यूम दिसतं आहे, या व्हॉल्यूमच्या आधारेच, या आयतनाच्या आधारेच आपण या जगाला भोगत असतो. तर पूर्ण श्लोकाचा अर्थ काय झाला? पंचीकृत महाभूत संभवं कर्मसंचितान, की हे जे शरीर आहे हे कसं आहे? पंचभूतानी, पंचस्थूल भूतानी हे निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या सर्वांचे शरीर हे वेगळे वेगळे का आहे? आपल्या सर्वांचे शरीर वेगळे वेगळे का आहे? कारण की आपल्या मागच्या जन्मीचे संस्कार फार वेगळे वेगळे आहेत. आचार, विचार, कर्म, कृती ही सगळी वेगळी होती, त्याच्यामुळे आपले शरीर वेगळे आहेत. आणि या जन्मात आपण जर आपल्या दुर्वासनांवरती विजय नाही मिळवला तर पुढच्या जन्मात आपली अधोगती होऊ शकते. म्हणून या जन्मीत चांगले कर्म, चांगले संस्कार, हे चांगली साधना करून अजून वरती जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर वेगळे शरीर काय? कर्मसंचितान शरीरम सुखदुःखानाम भोगायतनम उच्यते. आणि या शरीराच्याच माध्यमातून आपण काय करत असतो? तर सुख दुःख भोगत असतो. म्हणून याला भोगायतनम उच्यते असं म्हटल्या जातं. याचं निरसन कसं करायचं हे आपण याची चर्चा केव्हा करू? जेव्हा हे तिन्ही शरीर कशाने बनलेले आहेत, त्यांचं फंक्शन काय आहेत हे आधी बघून त्याच्यानंतर मग त्याचं निरसन कसं करायचं हे पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. तर हे जे 12वा श्लोक याचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. आपण 13व्या श्लोकाकडे वळूया. एक 5 मिनटं अजून आहेत हातामध्ये. थोडंसं एक त्याची प्रस्तावना मांडून मग तिथे आपण थांबूया.
आता पहा, आपण आपल्या चर्चेमध्ये बघितलं होतं की 3 प्रकारचे शरीर 3 प्रकारच्या अवस्थेमध्ये वेगळे वेगळे असतात, याची चर्चा आपण केली होती. आणि या तिन्ही शरीरांचं आपल्याला निरसन करायचं आहे. पहिलं शरीर आपलं स्थूल शरीर, त्याचे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्या शरीराच्या माध्यमातून आपण सुख भोगत असतो, याची आपण चर्चा केली. आता दुसरं म्हणजे सूक्ष्म शरीर, हे नेमकं कशाने बनलेलं आहे, त्याचं फंक्शन काय आहे ते थोडंसं बघून मग त्याचं विवेचन थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. श्लोक नंबर 13. पंचप्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम अपंचीकृतभूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. पंचप्राण मनोबुद्धि दशेंद्रिय समन्वितम अपंचीकृत भूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. अर्थ वाचून घेऊ. अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न झालेले पंचप्राण, मन, बुद्धी, 10 इंद्रिये यांनी युक्त असे सूक्ष्म शरीर भोगांचे साधन होय. बरेचसे नवीन काही टेक्निकल शब्द तुमच्या कानावरती पडत असतील आणि ते कदाचित तुम्हाला थोडासा डिस्टर्ब करत असतील, पण त्याची काळजी करू नका. प्रत्येक जे शब्द आहेत, पंचप्राण, मन, बुद्धी वगैरे, 10 इंद्रिया, याचं आपण थोडंसं सखोल चिंतन करूया. पण त्याच्या आधी जाण्याच्या आधी आपण 12वं आणि 13वंचं थोडंसं कंपॅरिझन करूया आणि त्यात काय काय लिहिलं आहे आणि कुठे कुठे बदल आहे आणि तो बदल नेमका कशामुळे. 12व्या श्लोकामध्ये काय लिहिलं आहे, पंचीकृत महाभूतम, आणि 13व्या श्लोकाच्या दुसरी ओळ अपंचीकृत भूतोत्तम, लावलेला आहे. याचा अर्थ काय पहा. 12व्या श्लोकामध्ये स्थूल शरीराची रचना सांगितलेली आहे आणि सांगितलंय काय की 5 स्थूल भूतांनी ते शरीर बनलेलं आहे. आणि 13व्या श्लोकामध्ये काय वापरतात, अपंचीकृत भूतोत्थम, म्हणजे की जे आपण म्हटलं ना सूक्ष्म भूत. स्थूलभूत कुठून तयार झाले, तर सूक्ष्म भूतातून तयार झाले, पंचीकरण झालं. म्हणजे हे जे सूक्ष्म शरीर आहे, हे जे बनलेलं आहे ते सूक्ष्म महाभूतांनी बनलेलं आहे. स्थूल शरीर स्थूल किंवा पंचीकृत महाभूतांनी बनलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर अपंचीकृत पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हा एक मोठा अंतर आपल्याला बिलकुल म्हणजे ठळकपणे इथेच दिसतोय. दुसरं एक अजून महत्त्वाचं अंतर बघूया. 12व्या श्लोकाची दुसरी ओळच्या शेवटमध्ये काय म्हटलं आचार्यांनी या शरीराला 12व्या श्लोकामध्ये, म्हणजे पहिल्या, भोगायतनम उच्यते, की हे भोगायतन म्हणजे भोग घेणे, या शरीराच्या माध्यमातून आपण भोग घेत असतो. भोगायतन म्हणजे भोग घेणारा. आणि खालती काय म्हटलंय, भोग साधनम, म्हणजे हे जे सूक्ष्म शरीर आहे हे भोगांचं साधन आहे. भोगांचं साधन आहे म्हणजे नेमकं काय आहे हो. शरीर भोग घेणारा आहे. सूक्ष्म अंतर आहे बरं, पण महत्त्वाचं आहे म्हणून मी याच्यात इतका भर देतोय. स्थूल शरीर भोगणारा आहे, भोगायतन आहे. आणि क्षमा करा, स्थूल शरीर हे काय आहे, भोगणारा आहे. आणि सूक्ष्म शरीर काय आहे, हे साधन आहे. कसलं साधन आहे, भोगण्याचं. अरे याच्यामध्ये अंतर काय आहे. साधन म्हणजे काय, की ज्याच्या माध्यमातून आपण काहीतरी प्राप्त करत असतो. साधन हे मोबाईल, हे काय आहे, हे साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून मी लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. तर तसंच
भोग भोगणारं शरीर त्याला भोगायतन म्हटलंय. आणि ज्याच्या माध्यमातून भोग भोगल्या जात आहे, ज्याच्या माध्यमातून जे साधन आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. उदाहरण घेऊन एकदम स्पष्ट होईल. तुम्ही माझ्या पुढे मस्तपैकी गरम गरम काहीतरी एक समोसा आणला, एकदम कढाईतून काढून प्लेटमध्ये ठेवला, तर त्याचा भोग कोण घेणार आहे? त्याचा भोग घेणारे हे शरीर. पण भोग घेण्याकरता काहीतरी साधन पाहिजे ना. ते साधन काय आहे? रसेंद्रिय, जिव्हा. जर मला जिव्हा नसेल तर ते समोसा खाऊ शकणार का मी? नाही. तर ही जी ज्ञानेंद्रिय माझ्या आहेत सगळ्या, त्या ज्ञानेंद्रिया काय आहे? त्या सूक्ष्म शरीरामध्ये मोडतात. म्हणजेच काय? सूक्ष्म शरीराशिवाय सूक्ष्म शरीर काय आहे? हे साधन आहे. सूक्ष्म शरीर जे इंद्रियांनी बनलेलं आहे ते साधन आहे. आणि त्या साधनाच्या माध्यमातून मी भोग घेऊ शकतो. आणि भोग घेणारा कोण आहे? हे स्थूल शरीर. अंतर स्पष्ट झाला? महत्वाचं आहे. भोगायतन म्हणजे भोगणारं स्थूल शरीर. आणि भोग साधनम की ज्या साधनांच्या माध्यमातून आपण भोग घेतो. नुसता समोर समोसा ठेवला तर मी त्याचा भोग घेऊ शकतो का? जर मला जिव्हा नसेल तर नाही. त्या समोस्याचा सुंदर वास जर मला नासिका नसेल तर त्या सुंदर वासाचा भोग मी घेऊ शकणार का? नाही. म्हणजेच काय? सूक्ष्म शरीर हे भोग भोगण्याचं साधन आहे, पण भोग भोगतं हे स्थूल शरीर. हे दोन महत्त्वाचे अंतर याच्यामध्ये आहे. हे थोडंसं आपण लक्षात ठेवूया. ठरलेली वेळ संपत आलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पण सूक्ष्म शरीराचं एक विस्तृत विवेचन आपण पुढच्या बुधवारी पुन्हा करणार आहोत. आणि त्याचं फंक्शन काय आहे हे सगळं इतकं महत्त्वाचं काय. एक मनामध्ये प्रश्न तुमच्या नक्की येत असेल की महाराज आपल्याला आत्मतत्वाचं बोध घ्यायचा आहे, तुम्ही शरीर घेऊन काय बसलात? ते तर मिथ्या आहे. अरे हो, ते जरी मिथ्या असलं पण आपला बोध तो हेच आहे ना आज की हे शरीर सत्य आहे. आणि त्याचं निरसन करण्याकरता आधी व्यवस्थित पद्धतीने याला कसं निरसन करू शकतो, कशाने बनलं आहे, काय वैशिष्ट्य आहे, काय शक्ती आहे, कुठे कमतरता आहे याच्यामध्ये, हे सगळं जाणून आणि मग जसे आचार्य म्हणतील त्याचं निरसन करून स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर तिघांचं निरसन करून याच शरीरामध्ये ते आत्मतत्व विलसत आहे. तेच आपला खरं स्वभाव आहे. सच्चित आनंद त्याचं स्वरूप आहे. नित्यशुद्ध बुद्ध मुक्त हे त्याचा स्वभाव आहे. सर्वव्यापक, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान ही त्याची ताकद आहे. याचा आपण अनुभव घेऊया. पण केव्हा? जेव्हा स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर याचं निरसन जेव्हा करू त्याच्यानंतर तसं घडणार, त्याच्या आधी नाही. तर पुढच्या वर्गामध्ये आपण सूक्ष्म शरीर त्याचे काय ताकद आहे, ते कशाने बनलं आहे हे बघण्याचा प्रयत्न करूया. येत्या शुक्रवारी 1 तारीख आहे, कल्पतरू दिवस, नवीन वर्ष सुरू होत आहे. तरीसुद्धा आपला वर्ग याच वेळेस होणार आहे. त्या दिवशी म्हणजे भगवद्गीतेवर आपली भेट होईलच अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्ण अर्पणमस्तु.